चला नेक्स्ट. आता प्रॉबिलिटीचे 4 मार्क्सचे क्वेश्चन आपण RM धारीवाल कॉलेजचे क्वेश्चन बँक सोडवतो आहे. याच्या आधी 2 व्हिडिओ बनलेले आहेत, 2-2 मार्क्सचे सेपरेट. प्रॉबिलिटीचे 2 मार्क्सचे सेपरेट, न्यूमेरिकल मेथडचे 2 मार्क्सचे सेपरेट. आता 4 मार्क्सचे क्वेश्चन घेतो आहे आपण प्रॉबिलिटीचे. ठीक आहे, बघा लक्ष द्या सगळ्यांनी. प्रॉबिलिटी दॅट पेन मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी. एक कंपनी आहे, पेन बनवते, समजा असं पेन बनवते, तर ती कंपनी काय एक पेन बनवणार का? नाही, लाखोंनी पेन बनवत असेल दिवसाला. तर त्यातले काही पेन चांगले असतील, काही पेन खराब असतील. तर त्यांनी काय सांगितलं की पेन मॅन्युफॅक्चर करताना कंपनीने किती डिफेक्टिव्ह बनवलेत? 1/10. मग इथं फुल स्टॉप आहे. ठीक आहे, इथं फुल स्टॉप आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे 1/10. हे काय दिले तुम्हाला? प्रॉबिलिटी दिलेली, म्हणजे एक प्रॉबिलिटी जी गिवन असते ती दिलेली आहे. किती दिली ती प्रॉबिलिटी? पी किती दिलेलं आहे? 1/10. 1/10लाच तर तुम्ही कॅल्क्युलेटरवरती पॉईंटमध्ये काढलं तर किती येतं ते? 0.1. पॉईंट नंतर काय आला? नंबर आला. म्हणजे कोणत्या टाईपचं सम झालं? बायनॅमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. इफ 12 सच पेन्स आर मॅन्युफॅक्चर्ड. आता कंपनीने भरपूर बनवलेत, पण आपण सॅम्पलला चेकिंगला चेक करताना आपण किती पेन घेतले? 12 पेन घेतले असं समजा. मग 12 पेन्स आहेत म्हणजे एन नंबर ऑफ एलिमेंट किती तुमचे? 12. 12 पेनपैकी आपल्याला आता क्वेश्चन विचारला आहे, तुमच्या हातामध्ये किती पेन आहेत? 12 पेन आहेत. कंपनीने किती बनवले त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमच्या हातामध्ये आता किती चेकिंगला आलते? 12 आलते. त्या 12 पेनपैकी तुम्हाला माहिती का कोणता पेन चांगला आहे, कोणता पेन खराब आहे? नाही माहिती. सगळे चांगले असू शकतात, सगळे खराब असू शकतात, 1-2 चांगले असू शकतात, आपल्याला काहीच माहिती नाही. तर त्यांनी तुम्हाला काय विचारलं आहे की त्या 12 पेनपैकी फाइंड द प्रॉबिलिटी दॅट किती पेन असेल एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह. 2 पेन डिफेक्टिव्ह. एक्झॅक्टली बोलले ना, एक्झॅक्टली 2 पेन डिफेक्टिव्ह असण्याचे चान्सेस सांगा. पहिलं तुम्हाला काय विचारलं आहे? पहिल्यांदा हे तुमचं जे असतं ते काय असतं? आपण आर असतो. आपल्याला माहिती आहे की जो काही क्वेश्चन असतो तो तुमचा काय असतो? आर. आता याच्यावरून आपल्याला कळलं कोणत्या टाईपचं सम आहे. कोणत्या टाईपचं सम आहे? पॉईंट नंतर नंबर आला आहे आणि एन 20च्या आतमध्ये आला आहे, म्हणजे बायनॅमियल डिस्ट्रीब्युशनचं सम आहे. मग बायनॅमियल डिस्ट्रीब्युशनचाच फॉर्म्युला वापरायचा. आता पहिलं प्रॉबिलिटी काढायची आपल्याला कोणाची? एक्झॅक्टली 2. म्हणजे एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू 2. ही लिहायची पद्धत आहे. एक्स लिहायचं, नंतर आर लिहायचं आणि नंतर 2 लिहायचं. आता 2च का बरं? कारण इथं एक्झॅक्टली शब्द आहे, एक्झॅक्टली 2 बोललेत म्हणून इथं 2 लिहिलं आहे. ॲटलिस्ट याच्या खालच्यासारखं आहे का? नाही, हे ॲटलिस्ट 2 वेगळी कंडिशन आहे. आता तुम्हाला इथं काय विचारलं आहे? फक्त एक्झॅक्टली 2, म्हणून इथं मी आर काय लिहिलं? 2 लिहिलं. फॉर्म्युला टाकतो NCR P⁻R 1 - P⁻n-R. इथं इंटू असतं. हां, व्हॅल्यू पुट करा. एन किती आपला? 12C. आर कशाचं आन्सर काढायचं आहे? 2चं, म्हणून 2 लिहितो. इंटू प्रॉबिलिटी 0.1 परत काय आपला? 2 इंटू प्रॉबिलिटी 1 - 0.1 एन किती आपला? 12 पेनपैकी विचारलं. एन किती आपला? 12 - आर किती आपला? 2. ठीक आहे. जे काही क्वेश्चनमध्ये आहे आपल्याला 3च गोष्टी लागतात. एक प्रॉबिलिटी लागतं, एक एन लागतं आणि एक क्वेश्चन लागतं. 3ही गोष्टी आपल्याला भेटल्या. प्रॉबिलिटी पी, एन नंबर ऑफ एलिमेंट आणि आर म्हणजे काय? क्वेश्चन. व्हॅल्यू पुट करायचं, आन्सर काढायचं. एकदम सिम्पल सम. 4 मार्कचं सम आहे, पण ते 2 मार्कच्या लेवलचं आहे. 12C. आता हे कसं टाकणार? 12 टाकणार, शिफ्ट बटन दाबणार आणि डिवाइडचं बटन दाबणार, C लिहिणार आणि त्याच्या समोरच 2 लिहायचं. म्हणजे C कसं येतो? शिफ्ट आणि डिवाइडचं बटन दाबलं की तुमचं C येत असतो. C लिहायचं आणि त्याच्या समोरच लिहायचं. हे जरी खाली दिसत असेल तरी तुम्ही कॅल्क्युलेटरवरती टाकताना हे 12C2 असं सरळ सरळ टाकायचं. बाकीचं पुढचं ॲज इट इज कॅल्सीवरती. ठीक आहे. 12C2 इंटू 0.1 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट कंपल्सरी टाका, ब्रॅकेट नाही टाकलं तर उत्तर चुकेल. 1 - 0.1 ब्रॅकेट रेज टू 12 - 2. आन्सर आलं तुमचं 0.2301. 0.2301 हे आन्सर आलं आपलं. कशाचं आन्सर काढलं? हे प्रॉबिलिटी एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू 2चं आन्सर निघालं. आता आपल्याला पुढचं कशाचं विचारलं आहे? ॲटलिस्ट 2. आता ॲटलिस्ट 2 प्रॉबिलिटी ॲटलिस्ट 2 विचारलं आहे. ॲटलिस्ट 2 विल डिफेक्टिव्ह. ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्हचा अर्थ काय असतो? ॲटलिस्ट पेपरला आपल्याला किती मार्क्सला पासिंग असतं रे? ॲटलिस्ट 100पैकी 40ला 40 मार्क्स जर पडले, कमीत कमीत 40 मार्क्स पडले तर तुम्ही पास असता. 41 पडले तर काय नापास असतं का? नाही, 41ला पण पासच असतं सर. 50ला पण पास असतं, 60ला पण पास असतं. 70 पडले तर नापासच नाही, पासच आहे. 80, 90, 99 हवेत, 100 नमस्कार डायरेक्ट. मग
पासिंग कुठून झालं, ॲटलिस्ट 40 कुठपर्यंत 100पर्यंत. मग तसंच इथे ॲटलिस्ट 2 विचारलं आहे. तुमच्या हातामध्ये किती पेन्स आहेत, 12 पेन्स आहेत. त्या 12 पेनपैकी कमीत कमीत 2 पेन चांगले असण्याचे चान्सेस सांगा असं विचारले. मग कमीत कमीत 2 पेन, 12 ॲटलिस्टचा अर्थ काय असतो, कमीत कमी 2 पेन चांगले असण्याचे चान्सेस सांगा. कमीत कमीत 2 आणि त्याच्या पुढचं पण कंटिन्यू मोजायचं अँड त्यापेक्षा जास्त. मग एवढं सगळं मोजायचं, कमीत कमीत 2 आणि 2पासून पुढचं. म्हणजे 2 पेन चांगले असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात, असं कुठपर्यंत. किती पेन्स आहेत टोटल, 12 पेन्स आहेत. मग एवढ्या वेळेस कॅल्क्युलेशन आपण करणार आहे का, बघा इथं एकदाच केलं आहे 2चं, तसंच तुम्ही 2चं करायचं, 3चं करायचं, 4चं, 5चं, 6चं, 7चं, 8चं, कुठपर्यंत 12पर्यंत. मग एवढ्या वेळेस आपल्याकडनं होणार नाही. म्हणून याला दुसरा ऑप्शन एक काय असतो, ऑर. याच्या अगोदर एक 1 लिहायचं. आता 1 हे कुठून आलं ते सांगतो बघा. हे 1 लिहायचं ब्रॅकेटमध्ये. याच्या अगोदरचे नंबर कोणते असतात, 0 असतो. म्हणजे या 12 पेनपैकी 0 पेन खराब आहेत असं पण असू शकतं. 1, 0 आणि 1 हे 2 नंबर असतात. या 2च्या आधी कोणते 2 नंबर आहेत, 0 आणि 1. आता कसं असतं, हे 12 पेन्स आहेत बरोबर. प्रॉबिलिटीची कशी पद्धत आहे, 0 पासून 1, 2, 3, 4 हे असं तुम्ही जर टोटल 12पर्यंत जर काउंट केलं तर या सगळ्यांच्या प्रॉबिलिटीचं ॲडिशन जर तुम्ही केली, प्रत्येकाचं आन्सर काढलं सेपरेट आणि सगळ्यांची जर ॲडिशन केली तर त्याचं आन्सर किती असतं, कंपल्सरी 1 असतं. कारण आपण मगाशी शिकलो की प्रॉबिलिटी मॅक्झिमम किती असती, 1 असते. 1च्या वरती असूच नाही शकत. म्हणून मी काय बोलतोय की 0 पासून जर तुम्ही 12पर्यंत प्रॉबिलिटी मोजली, प्रत्येकाचं जर सेपरेट आन्सर काढलं आणि ॲड केलं तर त्याचं आन्सर किती असतं, 1 असतं. आता तुम्हाला काय विचारलं आहे, 2 पासूनचं विचारलं होतं बरोबर का नाही. मोर ॲटलिस्ट 2चा अर्थ काय, 2च्या पुढचं शेवटपर्यंत, 2 पासून 12पर्यंतचं ॲडिशन करून आन्सर सांगा. मग आता एवढ्या वेळेस कॅल्क्युलेशन आपल्याला नव्हतं करायचं. मग आपण काय केलं, हे लेफ्ट साईडला तसंच ठेवलं. हे प्रॉबिलिटी 2, 3, 4, 5 हे लेफ्ट साईडलाच तसंच ठेवलं. कुठपर्यंत, 12पर्यंत लेफ्ट साईडलाच ठेवलं. हे 1 राईट साईडला तसंच ठेवलं. आणि हे याच्या आधीचे जे 2 नंबर होते याला उचलून पुढे टाकलं, राईट साईडला टाकलं. इकडे गेल्यावरती काय झालं, -0 + 1 हे ब्रॅकेटमध्ये टाकले म्हणून इथं प्लस आला. हे दोन्ही नंबर तुम्ही उचलून कुठे टाकले, इकडे टाकले, मायनसमध्ये लिहिले. म्हणजे तुम्ही एकतर 2 ऑप्शन आहे, एक तर तुम्ही एवढं सगळ्याचा आन्सर काढत बसा, 8-9 वेळा कॅल्क्युलेशन करा, इथं 2 पासून 12पर्यंतचे 10 वेळेस कॅल्क्युलेशन करा, किंवा इथं 2 वेळेसच कॅल्क्युलेशन करा. मग तुम्हाला सोपं कोणतं झालं, हे करायचं का हे करायचं, तर हे करायचं, याचा आन्सर लवकर येईल. म्हणून आपण कोणतं सिलेक्ट केलं, हे सिलेक्ट केलं. समजलं असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, बघा ॲटलिस्ट 2 बोलले की लक्षात ठेवायचं, ॲटलिस्ट 2चा अर्थ काय असतो, 2 आणि 2च्या पुढचे बरोबर. मग आता एवढ्या वेळेस आपण हे लिहायला लागतं, जरी आपण हे सिलेक्ट केलं असेल तरी पण हे लिहावं लागतं, कारण याच्यावरनं हे येतं म्हणून हे लिहावं लागतं, दोन्ही लिहावं लागतं, 2 आणि 2च्या पुढचे. म्हणून आपण एवढ्या वेळेस कॅल्क्युलेशन नाही करू शकत. म्हणून आपण त्याच्या ऑर ऑप्शन, दुसरा ऑप्शन काय होता की याचं कॅल्क्युलेशन करा. म्हणून आता आपण हे सिलेक्ट केलं. मग आता आपल्याला कसं आन्सर काढायचं आहे, सेपरेट 0चं काढायचं, 1चं काढायचं आणि नंतर परत याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून फायनल आन्सर काढायचं, जे कोणाचं येणार याचं येणार आहे. ठीक आहे, बघा आता आम्ही 0चं आन्सर काढतो. तसंच प्रॉबिलिटी x = r = 0. आता जसं आपण इथं r च्या जागी 2 टाकलं, आता इथं r च्या जागी काय टाकणार मी, 0. NCR p⁻r 1 - p⁻n-r. n किती आपला, n 12 पेन होते. c कशाचं आन्सर काढतो आपण, 0चं. प्रॉबिलिटी किती आपली, 0.1 r काय 0 × 1 - 0.1. n किती आपला 12 - 0. याचा आन्सर काढा 0चं. प्रॉबिलिटी x = r = 0चं. तसंच सेम तुम्ही कोणाचं आन्सर काढणार, 1चं. प्रॉबिलिटी x = r = 1. परत फॉर्म्युला लिहित नाही, आता मी डायरेक्ट लिहितो. n किती आपला 12, व्हॅल्यू पुट करतो 12c. r किती आपला 1. प्रॉबिलिटी 0.1 r किती आहे 1 × 1 - प्रॉबिलिटी 0.1 n 12 - 1. कॅल्सीवरती दोन्हीचे आन्सर काढा, x rचं आणि 0चं.
दोन्ही आन्सर आले. पहिलं आन्सर आपलं आलं 0.2824, दुसरं आन्सर आपलं आलं 0.3765. ठीक आहे. आता हे दोन्ही आन्सर काढले आपण. हे कोणाचे आन्सर आहेत? पण हे 0चं सेपरेट आहे, 1चं सेपरेट आहे. आपल्याला 0चं आणि 1चं सेपरेट नको आहे. आपल्याला काय आन्सर पाहिजे होतं? ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. म्हणून इथं लिहितो लास्ट प्रॉबिलिटी ॲटलिस्ट 2 विल डिफेक्टिव्ह. कोणतं सिलेक्ट केलं तर 2 ऑप्शन होते, एक तर हे किंवा हे. आपण हे सिलेक्ट केलं तर परत लिहावं लागेल. इथं हे 1 मायनस प्रॉबिलिटी 0 प्लस प्रॉबिलिटी 1 आपण सिलेक्ट केलं तर आता टाकून द्या 1 मायनस 0चं आन्सर किती आलं तर आपलं 0.2824 आलं तर प्लस 1चं आन्सर किती आलं तर आपलं 0.3765. असं आपण करणार. कळालं? समजलं? 0चं सेपरेट काढलेलं आणि 1चं सेपरेट काढलेलं, दोन्ही व्हॅल्यू याच्यात पुट करायच्या. कॅल्सीमध्ये जसं दिसते तसं टाकायचं. हे ब्रॅकेट जर टाकले नाही तर कॅल्सी उत्तर चुकीचं सांगतं. त्याच्यामुळे टाकताना नीट टाका. कॅल्सीमध्ये ब्रॅकेट सकट टाका. कॅल्सी 1 मायनस 0.2824 प्लस 0.3765 0.3411. आन्सर काय आलं तुमचं फायनल? 0.3411. प्रॉबिलिटी ॲटलिस्ट 2 विल डिफेक्टिव्हचं. ठीक आहे. 4 मार्कचा क्वेश्चन आहे आत्ता तुम्हाला युनिट टेस्टला, पण तुम्हाला फायनल एक्झामला हे 4 मार्कला पण येऊ शकतं, 6 मार्कला पण येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे नीट करा. आय होप सो समजलं असेल. सिम्पल क्वेश्चन होता, काय अवघड नव्हता. प्रॉबिलिटी त्यांनी दिलेली 0.1, 1/10 म्हणजेच काय 0.1. एन दिलेला होता 12 पेन. पहिलं सोपं एकदम, एक्झॅक्टली 2, आरच्या जागी 2 टाकायचं, व्हॅल्यू काढायची. ॲटलिस्ट 2चा अर्थ समजून घ्या. ॲटलिस्ट 2 म्हणजे ॲटलिस्ट 40 मार्क्स. 40 मार्क्सपासून 100 मार्क्सपर्यंत फास्ट असतो. तसं इथं 2पासनं लास्ट नंबर काय आहे 12 पेन आहेत, मग 2पासनं 12पर्यंत ॲडिशन करायची. एवढ्या वेळेस कॅल्क्युलेशन आपल्याकडे होणार नाही, म्हणून त्याला दुसरा ऑप्शन 1 मायनस याच्या आधीचे 2 नंबर कोणते होते? 0 आणि 1. याचं कॅल्क्युलेशन केलं तर मी 0चं उत्तर काढलं सेपरेट, 1चं काढलं, नंतर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपलं हे आन्सर आलं. समजलं? ठीक आहे. पुढचं इफ 5% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. आता जसं इथं 1/10 सांगितलेलं, इथं प्रॉबिलिटी किती दिली आहे? 5% इलेक्ट्रिक बल्ब काय तुमची डिफेक्टिव्ह आहे. 5% म्हणजेच काय 5/100. किती आला आन्सर? 0.05. 0.05. पॉईंट नंतर काय आला बाबा? 0 आला. म्हणजे सम कोणतं झालं? पॉयझन डिस्ट्रीब्युशनचं झालं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सम नाही. इथं नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये कसं येतं? पॉईंट नंतर नंबर येतो. इथं पॉईंट नंतर काय येतो? 0 येतो. म्हणजे पॉयझन डिस्ट्रीब्युशन सम आहे. ठीक आहे. आणि त्यांनी दिलेलं पण आहे यूज पॉयझन डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामुळे काही जास्त डोका लावायची गरज नाही. हाय. ठीक आहे. पुढं आता त्यांनी काय सांगितलं की 5% बल्ब तुमचे खराब बनवते कंपनी. तर प्रॉबिलिटी सांगा की सॅम्पल 100 बल्ब्स आहेत तुमच्या हातामध्ये. किती बल्ब्स आहेत? 100 बल्ब्स आपण चेकिंगला घेतलेत. सॅम्पल म्हणजे चेकिंग, सॅम्पल म्हणजे चेकिंगला आपण 100 बल्ब्स चेक करतोय. मग इथं एन तुमचा किती आला? 100 बल्ब्स आहेत. 100 बल्ब्सपैकी तुम्हाला विचारले आणि 100 बल्ब्सपैकी किती बल्ब्स विचारले? पहिलं नन विल बी डिफेक्टिव्ह. नन विल बी डिफेक्टिव्ह म्हणजेच काय? 0 बल्ब डिफेक्टिव्ह असण्याचे चान्सेस सांगा. तुमच्या हातामध्ये जे 100 बल्ब्स आहेत त्यापैकी 0 बल्ब्स डिफेक्टिव्ह असण्याचे चान्सेस सांगायचे. म्हणजे क्वेश्चन आर म्हणजे काय असतो आपला क्वेश्चन. इथं आर किती आला? नन म्हणजे 0 आला. पहिलं कशाचं उत्तर काढायचं आपल्याला? 0चं. प्रॉबिलिटी एक्स इज इक्वल टू नन किंवा एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू 0. नन विल बी डिफेक्टिव्ह म्हणजे काय? 0 डिफेक्टिव्ह. फॉर्म्युला टाका. आता फॉर्म्युला कुठला टाकणार आहे? पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा आहे. मग पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय बाबा? e⁻⁻m इंटू m⁻r अपॉन r फॅक्टोरियल. याला काय म्हणतात? फॅक्टोरियल. फॅक्टोरियल. आता याच्यासाठी आपल्याला काय लागतं? आन्सर काढण्यासाठी मीन लागतं. आर तर आहे आपल्याकडे 0. मग मीन कसं काढणार? मीनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मगाशीच आपण केलं. मीनचा फॉर्म्युला काय? एम इज इक्वल टू काय? एन इंटू पी. एन दिलेलं आहे आपल्याला. एन किती आहे? 100 आहे आणि प्रॉबिलिटी किती आहे? 0.05. मग किती आलं मीन? 5 आलं. मीन भेटला आपल्याला. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये असं हे गिवन देतात e⁻⁵. याच्याकडे बघू नका, याचा काहीच यूज नाही आहे. आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे. हे जुन्या काळी ज्यावेळेस 80-90 साली ज्यावेळेस तुमचा जन्म पण नव्हता झाला त्यावेळेस कॅल्क्युलेटर एवढे नव्हते आपल्याकडे, त्यावेळेस हे वापरायचे. याचा आत्ता यूज नाही. हे कन्फ्यूज करण्यासाठी, तुम्हाला गंडवण्यासाठी. गंडू नका, याच्याकडे बघू नका. बघायचं असायचं तर फक्त काय मीनचं उत्तर आपलं 5 आलं आहे. इथं 5 दिसतंय म्हणजे बरोबर चाललं आहे. बाकी ह्याचं 0.007चा यूज करायचंच नाही. फक्त मीनकडे बघा, 5 आहे. इथं पण 5 आहे.
इथं -5 आहे, याची साईन बघू नका, फक्त नंबर बघा. 5 आहे, 5 आहे, नंबर बघा, फक्त नंबर. ठीक आहे. आता मीन पण भेटला आपल्याला. आर आपल्याला कसं उत्तर काढायचं होतं, नन विल बी डिफेक्टिव्ह, म्हणजे आर किती आपला 0, व्हॅल्यू पुट करा. e⁻⁻m किती आपला 5 इंटू मीन 5 कशाचं आहे 0 डिवायडेड बाय आर 0 फॅक्टोरियल. आता कॅल्सीमध्ये हे ई आणि 0 कसं फॅक्टोरियल कसं टाकायचं, कॅल्सीमध्ये तुम्हाला इन बटन आहे, असं इन नावाचं बटन, ऑनच्या खाली 3 नंबरला IN नावाचं बटन आहे. मग त्याच्यामध्ये काय दाबायचं, शिफ्ट बटन दाबायचं आणि इन नावाचं बटन दाबायचं. आणि हे फॅक्टोरियल येण्यासाठी काय दाबायचं, शिफ्ट बटन दाबायचं आणि x⁻⁻1 नावाचं बटन आहे ते बटन दाबायचं. मग तसं दाबलं की तुमचं हे फॅक्टोरियल आणि हे e⁻⁻5 येतं. ठीक आहे. कॅल्सीवरती पुट करा ते. मग आन्सर काय आलं तुमचं 6.73 असं आन्सर आलं आहे. 637379. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही तर मग अशी सांगितलेलं की प्रॉबिलिटी आपली 0 ते 1 येते, मग हे 1च्या वरती कसं काय आलं, 6 कसं काय आलं, ते एवढंच उत्तर नाही आहे, ते नीट बघा. 6.7379 त्याच्या पुढे काय दिलं आहे, इंटू बारीक अक्षर दिले बघा, इंटू 10⁻³ दिलेलं आहे. तुमचा आन्सर हे. याचाच अर्थ काय असतो, 6.7379 इंटू 10⁻³ अर्थ काय असतो की तुम्ही जर बटन दाबलं, शिफ्ट आणि ENG नावाचं बटन आहे, ते 2 वेळेस जर दाबलं, शिफ्ट ENG एकदा आणि दोनदा दाबायचं, शिफ्ट ENG, तर तुमचं कॅल्क्युलेटर काय आन्सर सांगतं 0.0067379 असा आन्सर सांगतं. म्हणजे याचा अर्थ काय असतो 10⁻³ की याच्या अगोदर, या 6च्या अगोदर 2 शून्य आणि 1 पॉईंट आहे का बघा, 2 शून्य आणि 1 पॉईंट म्हणजे 3 शून्य ऑलमोस्ट. कळलं, हे 3 शून्य. तुम्ही पेपरमध्ये हे लिहिलं तरी चालतं, हे लिहिलं तरी चालतं. हे तुम्हाला मी फक्त समजून सांगण्यासाठी सांगितलं आहे. पेपर तुम्हाला हेच लिहायचं आहे. फक्त कॅल्सीमध्ये टाकताना नीट टाका आणि एवढंच उत्तर लिहू नका, त्याच्या पुढचं हे 10⁻³ पण लिहा. जर 10⁻³ नाही लिहिलं तर उत्तर चुकलं. कळलं, कारण प्रॉबिलिटी कधी पण पॉईंटमध्येच असती, 1 पेक्षा जास्त प्रॉबिलिटी कधीच नसती. तुम्ही जर 6.73 लिहिलं तर चुकलं, त्याच्या पुढं 6.7379 इंटू 10⁻³ लिहायचं कंपल्सरी आहे. ठीक आहे, समजलं. हे इन कसं आणायचं, ई कसं आणायचं, शिफ्ट आणि इन. फॅक्टोरियल कसं आणायचं, शिफ्ट आणि x⁻⁻1चं बटन दाबायचं. आणि हे पॉईंटमध्ये कसं काढायचं, शिफ्ट आणि ENG, तिन्ही बटन सांगितलेले आहेत. ठीक आहे, बघा कॉलेजमध्ये तुम्हाला एवढं कॅल्क्युलेटर नीट शिकवत नाही कोणत्याच कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे नीट शिकून घ्या, बघून घ्या. आता दुसरं काय विचारलं आहे, 5 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह, म्हणजे आर काय तुमचा 5, प्रॉबिलिटी कशाचं काढायचं, तर आता 5चं काढायचं. परत तोच फॉर्म्युला e⁻m फॅक्टोरियल, व्हॅल्यू पुट करा, e⁻m किती आपला 5चे, दोन्ही 5चे, इंटू 5 किती आपला 5 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल. तसंच पहिल्यांदा काय दाबणार मी, शिफ्ट आणि इन, ई आलं, -5 इंटू 5 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल. कसं दाबणार, शिफ्ट आणि x⁻⁻1चं बटन. आन्सर काय आलं तुमचा 0.1754, 0.1754 हे आन्सर आलं. प्रॉबिलिटी x = r = 5. ठीक आहे, सोपं समय एकदम. फॉर्म्युला फक्त नीट शिका, फॉर्म्युला फक्त तो वेगळा आहे. पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वेगळा आहे, बायनॅमिक डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वेगळा आहे. एकदम सिंपल सम आहे. हे सम तर सगळ्यांनी पहिल्यांदा गेल्या सोडवा. याच्यात काही तुम्हाला कंडिशन नाही. इथं कशी कंडिशन होती ॲटलिस्ट सारखी, तशी इथं कंडिशन नाही. इथं सिंपल विचारलं आहे, 0चा आन्सर काढा आणि 5चा आन्सर काढा. फक्त r 0 घ्यायचा, इथं r 5 घ्यायचा आणि मीनचं उत्तर काढायचं. मीनचा फॉर्म्युला काय, n × p, व्हॅल्यू पुट करायचं, आन्सर काढायचं.
कॅल्क्युलेटर कसं पुट करायचं इथं सांगितलं. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, आता लास्ट क्वेश्चन 4 मार्क्सचा प्रॉबिलिटीचा. बघा, इन अ सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट्स ॲपियर्ड. नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? 500 स्टुडंट पेपरला गेलेत. द मीन स्कोर इज 60. मीन किती दिले तुम्हाला? 68. अँड स्टँडर्ड डेविएशन इज 8. आता स्टँडर्ड डेविएशन आले. हां, ॲज्युमिंग द डाटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. सममध्ये तुम्हाला दिलं आहे की हे कोणत्या टाईपचं सम आहे? नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं सम आहे. मग नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या सममध्ये एकच एन असतो. जसं बायनेमियल किंवा पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये 2 एन असतात, एक स्मॉल एन किंवा कॅपिटल एन. याच्यामध्ये एकच एन असतो. एक एन कोणता एन असतो? मोठा एन असतो, कॅपिटल एन असतो. कॅपिटल एन म्हणजेच काय असतं? नंबर ऑफ एलिमेंट. किती एन एलिमेंट्स आहेत? किती स्टुडंट्स आहेत? 500 स्टुडंट्स आहेत. मीन नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन कशाला म्हणतात? म्यूला. म्यू किती दिले? 68. आणि स्टँडर्ड डेविएशन SD त्याला काय म्हणतात आपण? सिग्मा. सिग्मा, म्यू आणि कॅपिटल एन, मोठा एन असं दिलेलं आहे. म्हणजे काय की 500 स्टुडंट्सनी एक्झाम दिली, 500 स्टुडंटनी एक्झाम दिली, प्रत्येकाला काहीतरी मार्क पडणार. कोणाला कमी पडतील, कोणाला जास्त पडतील. आपण 100 पैकी पकडूया. तर 100 पैकी जास्तीत जास्त स्टुडंट्सला ॲव्हरेज म्हणतो ना आपण, एकंदरीत जास्त सरासरी मराठीमध्ये जास्तीत जास्त ॲव्हरेज सरासरी स्टुडंट्सला किती मार्क्स पडले? 68. आणि स्टँडर्ड डेविएशन म्हणजे स्टँडर्ड फरक किती आहे मुलांमध्ये मार्क्समध्ये? मुलांच्या मार्क्समध्ये किती फरक आहेत? 8 मार्क्सचा फरक आहे. 8 मार्क कोणाला जास्त आहेत, 8 मार्क त्यापेक्षा कोणाला कमी आहे. म्हणजे 68 + 8 काय असेल ते? 68 - 8 काय असेल ते? म्हणजे 8 मार्कांच्या याच्यामध्ये काय आहे? मुलांचा फरक आहे. ते फरक आहे त्यालाच आपण काय म्हणतो? स्टँडर्ड डेविएशन, स्टँडर्ड डिफरन्स. आणि मीन म्हणजेच काय असतं? म्यू म्हणजेच त्याला दुसरं एक नाव असतं ॲव्हरेज. शब्द काय आपण आत्ता बोललो? ॲव्हरेज मार्क्स किती आहेत? 68 आहे. त्यालाच काय म्हणतात? मीन. आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? 500. आता तुम्हाला काय विचारलं आहे की या 500 स्टुडंट्सपैकी असे किती स्टुडंट्स आहेत? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. तुम्हाला काय विचारलं आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स विचारलं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचं असेल तुम्हाला सममध्ये, जर कधी पण कोणत्या पण सममध्ये जर नंबर विचारला, हाऊ मेनी स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ ड्रायव्हर्स असं विचारलं, म्हणजे प्रॉबिलिटी नाही विचारली, काय विचारलं? नंबर विचारलं. तर आधी प्रॉबिलिटीच काढायची नेहमीप्रमाणे. प्रॉबिलिटी काढायची आणि आलेल्या आन्सरला कशाने मल्टिप्लाय करायचं असतं? कॅपिटल एनने. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता काय विचारलं? असे किती स्टुडंट्स आहेत 500 पैकी ज्यांना स्कोअर जो आहे तो लेस दॅन 50 आहे आणि ज्यांचा स्कोअर जो आहे तो मोर दॅन 60. आता बायनेमियल डिस्ट्रीब्युशन किंवा पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये क्वेश्चन म्हणजे आपला काय असतो? R असतो. इथं क्वेश्चन म्हणजे काय असतं? X असतं. या दोन्ही तुमच्या कोणत्या व्हॅल्यू आहेत? Xच्या व्हॅल्यू आहेत. X. मग आता मी काय करतो बघा, वेन पहिला X म्हणजे पहिल्यांदा कशाचं आन्सर काढायचं आहे? मला 50चं काढायचं आहे. मग तो काय झाला? माझा X झाला. वेन X इज इक्वल टू 50. ज्यावेळेस X 50 असेल त्यावेळेस मला त्याच्यावरनं कशाचं उत्तर काढायचं आहे? झेडचं उत्तर काढायचं आहे. X ज्यावेळेस 50 होता त्यावेळेस झेड किती आहे? झेडचा फॉर्म्युला काय? X - म्यू डिवायडेड बाय सिग्मा. व्हॅल्यू पुट करायची. X किती आहे? 50 मायनस म्यू, मीन किती दिलेलं तुम्हाला? 68 दिलता. आणि सिग्मा म्हणजेच काय? स्टँडर्ड डेविएशन किती दिलं? तर 8 दिलं. झेडचा आन्सर काढायचं सेम. तसंच सेम पुढचं कशाचं उत्तर काढायचं? 60चं. मग आता 60चं लिहितो. वेन X इज इक्वल टू 60, सेम फॉर्म्युला, Z इज इक्वल टू X - म्यू डिवायडेड बाय सिग्मा. 60 - 68 डिवायडेड बाय 8. याचा आन्सर येईल तुमचं -1 आणि याचा आन्सर येईल तुमचं -2.25. कॅल्सीवरती चेक करा. -2.25 आणि -1 असं तुमचं आन्सर आले असतील. ओके, एवढं समजलं? म्हणजे काय, जे काही तुम्हाला ज्याचं आन्सर काढायचं आहे हे तुमचं काय असतात? Xच्या व्हॅल्यू असतात. हे 50 आणि हे 60 तुमचं काय? Xच्या व्हॅल्यू आहेत. त्याला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं असतं? झेडमध्ये कन्वर्ट करायचं असतं. का बरं बाबा झेडमध्ये कन्वर्ट करायचं असं कोणी सांगितलं? कारण हे कोणत्या टाईपचं सम चाललं आहे? नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं सम चाललं आहे. मग नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या सममध्ये तुम्हाला Xची जे व्हॅल्यू आहेत त्या कशामध्ये कन्वर्ट करावं लागतात? झेडमध्ये कन्वर्ट करावं लागतात. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण सॉल्व्ह करूया. पहिलं कशाचं आन्सर काढायचं आहे? पहिलं प्रॉबिलिटी लिहितं कसं बघा. प्रॉबिलिटी X इज इक्वल टू स्कोर लेस दॅन 50. जे दिले तेच लिहिलं इथं, स्कोर लेस दॅन 50. आता Xमधलं मला कशात कन्वर्ट करायचे? झेडमध्ये. म्हणजे इथं X लिहिले विचारलं आहे, पण मी त्याला कशात कन्वर्ट करणार? झेडमध्ये लिहिणार. प्रॉबिलिटी Z इक्वल टू स्कोर लेस दॅन 50. मग तेच स्कोर लिहिणार नाही, लेस दॅन काय लिहिणार? फक्त लेस
देन ज्यावेळेस माझा एक्स 50 होता त्यावेळेस झेडचं उत्तर किती आलं होतं 2.25 आणि ज्यावेळेस एक्स 60 होता त्यावेळेस झेडचं उत्तर किती आलं होतं -1. मग व्हॅल्यू पुट करणार मी 50 ज्यावेळेस होता त्यावेळेस -2.5 2 आलं होतं मग लेस दॅन काय लिहिणार -2.25 म्हणजे जे तुम्ही कन्वर्ट केले ना एक्सला कशात कन्वर्ट केलं झेडमध्ये मग झेडचा आन्सर इथे लिहिणार. आता लेस दॅन -2.25 काय करायचं हे लिहिल्यानंतर कंपल्सरी ही कर्व काढावीच लागते या कर्वशिवाय मार्ग भेटणार नाही. कर्व काढताना कशी काढायची सिमेट्रिकल काढायची. सिमेट्रिकलचा अर्थ काय की जेवढा पोर्शन तुम्ही लेफ्ट साईडला दाखवणार आहे तेवढाच पोर्शन तुम्ही राईट साईडला दाखवायचा. सेम दिसलं पाहिजे आत शेप सेम दिसला पाहिजे एवढं डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम दिसलं पाहिजे. आता तुम्हाला काय काढायचे या इथं जे एक्स ॲक्सिस असते त्याला काय म्हणतात झेड म्हणतात. नाव वेगळे इथं झेड आहे आणि हे नाव काय आहे म्यू आहे. झेड म्हणजे काय तुम्ही जे कन्वर्ट केलं ना व्हॅल्यू ते झेड इथे म्हणजे ही ॲक्सिस कोणाची झेडची आणि ही ॲक्सिस कोणाची म्यूची ठीक आहे. आता झेड तुमचं किती आहे -2.25 इथं काय असतं 0 -2.25 म्हणजे कोणत्या साईडला येणार लेफ्ट साईडला येणार. इथं आलं अंदाजे द्यायचं -2.25 इथं आलं इथून मी स्ट्रेट लाईन मारतो. आता 2.25 पेक्षा काय विचारले लेस दॅन विचारले. आता तुम्हाला माहिती असेल ग्राफ थोडासा माहिती असेल इकडच्या साईडला आपण जसं जसं जातो 0 1 2 3 4 5 6 7 8 इकडच्या साईडला जसं जसं जातो तसं तसं काय होतं मोर दॅन होतं. इकडच्या साईडला ॲरो तुम्ही पुढे गेले तर ते काय असतं मोर दॅन आणि जर मागच्या साईडला आले -1 -2 -3 0 2 इकडे समजा तुम्ही 50 वरती 50मधनं मग लेफ्ट साईडला चालले तर 50 40 30 लेफ्ट साईडला येतात ना ते 0 -1 -2 -3 -4 -50 इकडच्या साईडला जसं जसं तुम्ही जातात तसं तसं ॲरो काय होतोय व्हॅल्यू काय होती लेस दॅन होती. म्हणजे इकडच्या साईडच्या ॲरोचा अर्थ काय असतो लेस दॅन इकडच्या साईडचा ॲरोचा अर्थ काय असतो मोर दॅन. मग तुम्हाला कोणाचं उत्तर काढायचं आहे लेस दॅन 2.25चं काढायचं आहे लेस दॅन -2.25चं काढायचं आहे. लेस दॅन -2.25 म्हणजे कोणता एरिया याच्यापेक्षाच कमीचा एरिया. आता कमीचा एरिया कसं दाखवणार इथून जिथं तुमची कर्व स्टार्ट झाली इथून स्टार्ट झाली ना इथपर्यंत स्टार्ट झालेली इथून स्टार्ट झाली मग इथून ते इथपर्यंतचा एरिया काढायचा. तुम्हाला याचा आन्सर काढायचं जो मी शेडेड पोर्शन दाखवला आहे ज्याला मी असं सेक्शन लाईन मारल्या ड्रॉईंगमध्ये तुम्ही शिकले असतात. आता ॲक्च्युली मीच तुम्हाला ड्रॉईंगला होतो त्या कॉलेजला ज्यावेळेस होतो त्यावेळेस आता मी तुम्हाला कॉलेजला नाही आहे नाही तर तुम्हाला असलो असतं मी ठीक आहे. हे तुमच्या सेक्शन लाईन आहेत याचं एवढ्या इथून एवढा तुम्हाला एरिया काढायचं आहे ठीक आहे. एवढ्याचं एरियाचं आन्सर काढायचं. हे तुमचं आन्सर निघालं तर तुमचं झालं. आता कसं असतं या कर्वमध्ये हे पूर्ण जर तुम्ही पकडलं हे टोटल जर पकडलं असं हे असं टोटल जर एरिया कन्सिडर केला हा टोटल तर हा टोटल एरिया किती असतो 100% असतो. किती असतो 100%. 100%लाच तुम्ही पॉईंटमध्ये बोलले तर इथून इथपर्यंत किती झालं ते प्रॉबिलिटीनुसार 1 झालं. आता त्याचे तुम्ही 2 तुकडे केले लेफ्ट साईडला वेगळं इकडच्या लेफ्ट साईडला वेगळं मग हे तुमचा जो पार्ट आहे तो तुमचा किती असतो 0.5 लेफ्ट साईडचा आणि इकडचा किती असतो 0.5 इकडं इकडं अर्ध आणि टोटल किती असतं 100% ठीक आहे असं असतं. आता तुम्हाला कोणतं उत्तर काढायचं आहे हे उत्तर काढायचं आहे. आता निगेटिव्ह आन्सर आपल्याला गिवन देत नाही बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला गिवन दिलेलं असतं हे बघा दिसतं का इथं 2.25 नंबर हा कसा नंबर आहे पॉझिटिव्ह नंबर हे दिलेलं असतं क्वेश्चनमध्ये गिवन दिलेलं असतं आणि इथं आपल्याला -2.25 मग आपण याला काय करणार इकडनं उचलणार असं फोल्ड करणार आणि इकडे पलटी करणार. जर इकडे त्याला पलटी केलं हे -2.25 होतं इकडे गेल्यावर काय झालं हे 2.25 झालं प्लस झालं इकडं असा नंबर आला तो ठीक आहे. आणि हा जो ॲरो असा होता म्हणजे तुम्हाला हा एरिया काढायचा होता ना याला ज्यावेळेस तुम्ही इकडं पलटी करता त्यावेळेस तो एरिया कसा होणार असा होणार. आता तुम्ही बघा चित्रानुसार बघा एवढा पोर्शन आणि एवढा पोर्शन सेम दिसतोय मग तुम्हाला याचा आन्सर काढायचं आहे तुम्ही त्याच्याऐवजी कोणाचा आन्सर काढणार याचा आन्सर काढणार. पण याला काय म्हणणार तुम्ही हा जो एरिया दिसतोय हा एरियाला तुम्ही काय म्हणणार बघा हा 2.25 पेक्षा एरिया कमीवाला आहे का नाही 2.25च्या पुढचा एरिया आहे ना हा म्हणून त्याला तुम्ही बोलताना काय बोलणार इकडच्या साईडला जसं जसं तुम्ही जाता तसं तसं काय होतं मोर दॅन म्हणजे हा जो तुम्हाला एरिया काढायचा आहे हा आता याच्याऐवजी तुम्ही कोणता काढताय हा काढताय हा का नाही काढला आपण कारण निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असलं की आपण उत्तर काढतात नाही म्हणून आपण निगेटिव्हला कशामध्ये कन्वर्ट करतो पॉझिटिव्हमध्ये शिफ्ट करतो इकडनं इकडे त्याला शिफ्ट केलं. आता या एरियाला निळ्या कलरच्या एरियाला तुम्ही काय म्हणणार मोर दॅन 2.25 एरिया आहे हा म्हणून मी तिथे लिहिणार प्रॉबिलिटी झेड इज इक्वल टू मोर दॅन 2.25 हा एरिया मोर दॅन 2.25 मग मोर दॅन 2.25 एरियाचं तुम्हाला उत्तर काढायचं आहे.
आता आपल्याला बघितलं, आता बघा आता तुम्ही याचं उत्तर काढायचं, निळ्या कलरच्या पार्टचं तुम्हाला एरिया काढायचं. एरिया बोलते मी, एरिया काढला म्हणजेच तुम्ही काय काढली, प्रॉबिलिटी काढली. आता हे लेफ्ट साईडचं काही काम नाही, लेफ्ट साईडचं काम झालं, हे सोडून द्या. तुमच्या डोळ्याला काय दिसलं पाहिजे, एवढाच पार्ट दिसला पाहिजे. आता एवढाच जर पार्ट तुम्ही कन्सिडर केला तर आपण तिथं बघितलं आहे बघा, फक्त राईट साईडचं जर पोर्शन तुम्ही कन्सिडर केला एवढाच हा, तर याचा टोटल एरिया किती असतो 0.5. याची टोटल प्रॉबिलिटी किती असती 0.5. मी बघा प्रॉबिलिटी बोलते कधी कधी एरिया बोलते, दोन्ही एकच आहे म्हणून बोलतोय. इथून ते इथपर्यंत जर तुम्ही मोजलं तर हे 50% असतं. 50% इकडचं आणि 50% इकडचं होतं. इकडचं काम झालं आहे आपलं म्हणून इकडचं बघायचंच नाही. आता इकडचंच बघा फक्त, हे पोर्शन टोटल किती आहे 50%, म्हणजे इथून ते इथपर्यंत किती आहे 0.5 आहे. आपल्याला 0.5 टोटल पाहिजे का नाही, आपल्याला कोणता पाहिजे, या पॉईंटपासनं पुढचं पाहिजे. आता तुम्ही म्हणता सर इथं तुम्ही इथून एवढा ॲरो दाखवला आहे, इथून ते इथपर्यंत 0.5 आणि इथं 2.25 लिहिले, कसं काय असं, हे 0.5 मोठं आणि हे 2.25 छोटं कसं काय. हे 2.25 जे आहे ते झेडची व्हॅल्यू आहे आणि हे 0.5 जी आहे ती प्रॉबिलिटीची व्हॅल्यू आहे. प्रॉबिलिटी म्हणजे एरियाची व्हॅल्यू आहे. हे टोटल एरिया हा किती आहे 0.5 आहे आणि इथं नंबर काय आहे 2.25. आपल्याला कोणतं उत्तर काढायचं आहे निळ्या कलरचं. मग कसं काढणार बघा बरं, कसं काढणार एरिया. तुम्ही साधं डोकं लावा, जास्त डोकं लावू नका, असं समजू नका की खूप अवघड आहे, एकदम इझी आहे. ठीक आहे, असा पोर्शन आहे, याला मी काय करतो पूर्ण याला काळं करतो समजण्यासाठी की बाबा मला एवढा याचा एरिया काढायचा आहे. टोटल हा टोटल एरिया किती होता 0.5 होता. हे टोटल किती होतं 0.5. आता मी तुम्हाला काय विचारलं की मला कोणता एरिया पाहिजे, फक्त हा इथून हा 2.25 आहे, इथून पुढचा मला एरिया पाहिजे, या पॉईंटच्या पुढचा. तर काय करणार मी, हे टोटल किती आहे 0.5 आहे, त्या 0.5 मधनं मी काहीतरी एरिया मायनस करणार. कोणता एरिया मायनस केल्यावरती उत्तर येईल, हे 0पासून 2.25ची जर पट्टी मी ही जर मायनस केली, 0पासून 2.25ची ही पट्टी जर मायनस केली मी एवढी, तर मला भेटला तो एरिया 2.25च्या पुढचा. म्हणजे हे टोटल जर तुम्ही पकडलं आहे असं, हे टोटल एवढं, त्याच्यामधनं याला टोटललाच काय म्हणतात 0.5, त्याच्यामधनं जर तुम्ही ही व्हाईट कलरची पट्टी जर मायनस केली तर तुम्हाला काय भेटलं, हे ब्ल्यू कलरची पट्टी, निळ्या कलरचा एरिया भेटला तुम्हाला. मग ते कळलं, व्हाईट कलरची पट्टी मायनस करा. व्हाईट कलरची पट्टीचं नाव काय बोलणार तुम्ही, प्रॉबिलिटी झेड इज इक्वल टू, ज्यावेळेस झेड 0पासून 2.25 पर्यंत जाईल, 0 to 2.25 पर्यंत जाईल, त्याच्यामध्ये जेवढा एरिया कवर होईल तेवढा एरिया काय करा मायनस करा. मग तो एरिया मायनस केला. ठीक आहे, 0.5 0 to 2.25चा एरिया किती आहे, हा इथं दिलेलं आहे, ते काय असतं 0 to 2.25 एरिया असतो. कधी पण एरिया 1चा अर्थ काय असतो, हा एरिया 0 to 1 असतो. कधी पण इथं एरिया 2.25 दिलं आहे, याचा अर्थच काय असतो 0 to 2.25, याचा अर्थच काय असतो एरिया 0 to 1 असतो. म्हणजे एरिया 0 to 2.25 किती आहे 0.4878. कॅल्सीवरती पुट करायचं, आन्सर काढायचं. ठीक आहे, 0.5 मायनस 0.4878, 0.0122. आन्सर काय आलं 0.0122. आता ही प्रॉबिलिटी काढली, आपल्याला प्रॉबिलिटी नाही विचारलेलं, काय विचारलेलं नंबर ऑफ स्टुडंट्स विचारलेले. म्हणून मी काय करणार, म्हणून नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर कसं विचारलं आहे लेस दॅन 50, स्कोर लेस दॅन 50 इज इक्वल टू प्रॉबिलिटी लेस दॅन 50 मल्टिप्लाइड बाय n. प्रॉबिलिटी लेस दॅन 50चा आन्सर तुमचं आलं. हे कशाचं आन्सर काढलं तुम्ही, लेस दॅन 50चंच काढलं. मग 0.0122 इंटू n, नंबर ऑफ स्टुडंट्स किती टोटल 500, 500 मल्टिप्लाय करा त्याला, 0.0122 इंटू 500. किती आले 6.1. आता 6.1 आहे, हे 0.5च्या वरती जर असेल तर ते आपण 7 घेतलं असतं, पण 6.1 आहे म्हणून आपण काय लिहिणार